राज्यासह देशभरातल्या औषध दुकानदारांचा आज एक दिवसीय बंद आहे। ऑनलाईन औषध विक्रीवर बंदीच्या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली। देशभरातले 12.5 लाख औषध दुकानं आज बंद आहेत। बंदचा रुग्णांना फटका बसणार असं दिसतंय। तर ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध आहे। काही कारणांसाठी औषध दुकानदारांनी बंदची हाक दिली आहे। दुसरं म्हणजे ऑनलाईन विक्रीमुळे छोट्या केमिस्ट व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप आहे। याच्याच निषेधार्थ देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी देशव्यापी संपाची हाक दिली। साडेबारा लाखांपेक्षा जास्त औषध विक्रेते आणि वितरक या बंदमध्ये सहभागी झाले। यामुळे देशाच्या अनेक शहरातली औषध दुकानं आज बंद आहेत। औषध व्यापारातल्या 5 कोटी लोकांना संपाचा फटका बसतो। सरकारनं दखल न घेतल्यास थेट बेमुदत संपाचा आता इशारा देण्यात आला। सप्लाई होता है ते कोणी 20% कोणी 25% ऑनलाइन सप्लाई कुठून पण कुठल्या पण एरियामधून कुठे पण होत आहे, चालू आहे। ते कोणी त्याच्यावर विचार करत नाही ना आमचे गव्हर्नमेंट नाही आमचे असोसिएशन त्याच्यासाठी स्ट्राइक बोलवलाय। सर ऑनलाइन और सबसे मेजर जो है चीज़ें कि 20, 22, 25% जो डिस्काउंट लोगों को मिल रहा है वो कहाँ से मिल रहा है? हमारी मार्जिन से ज़्यादा लोगों को डिस्काउंट मिल रहा है, तो वो कैसे पॉसिबल है? गवर्नमेंट को इस पे ध्यान देना चाहिए कि जो लोग मेडिसिन इतने कम में बेच रहे हैं उनको कैसे वो परवड़ रहा है। इसका मतलब साफ है कि मार्केट में फेक मेडिसिन का चलन है, जिसकी वजह से ये सब प्रॉब्लम हो रही है। और इसकी वजह से बहुत सारे जो जेन्युइन मेडिसिन ट्रेडर्स हैं उनको तकलीफ है, जिस पर कुछ एक्शन होना चाहिए। देशभरामध्ये 12.5 लाख औषध विक्रेत्यांनी आज बंद हा पुकारलेला आहे। ऑनलाइन विक्रीमुळे या ठिकाणी औषध विक्रेत्यांनी हे बंद पुकारलेला आहे। आता आपण चर्चगेट या ठिकाणी आहोत। आपण बघितलं तर चर्चगेट येथील मुख्य रुग्णालय म्हणजेच बॉम्बे हॉस्पिटल या ठिकाणी आपण आहोत। माझ्या समोरच या ठिकाणी आपण बघितलं तर बॉम्बे हॉस्पिटल आहे आणि या बॉम्बे हॉस्पिटलच्या समोर संपूर्ण मेडिकलचे दुकानं आहेत आणि ती मेडिकलचे दुकानं आपण या ठिकाणी बघितलं तर बंद ठेवण्यात आलेली आहेत, कारण की देशभरात होत असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीवर सरकारने बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी हा औषध विक्रेत्यांचा बंद पुकारण्यात आला आहे। ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक आरोग्यविषयक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचा दावा या ठिकाणी केला जात आहे आणि ऑनलाईन ॲप्सवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी केला जात आहे। अनेक डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्यामुळे हे जे डॉक्टर आहेत ते बनावट आहेत की ओळख पदवीधर आहेत हे या ठिकाणी समजून येत नाही। त्यामुळे आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी हे औषध विक्रेत्यांनी हे दुकान आज बंद ठेवलेलं आहे। एक दिवस या ठिकाणी हे बंद ठेवण्यात आलेलं आहे, पण यामुळे नागरिकांना आणि रुग्णांना मोठा हा त्रास होऊ शकतो। त्यामुळे यावरती सरकारने देखील काहीतरी ठोस उपाय हा केला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।